तर आजचा हा व्हिडिओ माझा आताच्या मुलींना जास्त महत्त्वाचा असेल बरं का। जर माझा हा व्हिडिओ मुली बघत असतील तर सुंदर दिसणं, छान दिसणं पहिली गोष्ट, आपल्या शरीरासोबत छेडछाड अजिबात करून घ्यायची नाही, कळलं का। आता खूप जण हवं तसं बोलतात, मला माहीत आहे, या माझ्या बोलण्यावर सुद्धा बोलणारच आहेत। तर माझ्या सौंदर्याचं रहस्य मी सांगणार आहे, माझ्या ह्या बॉडी लँग्वेजचं म्हणजे मजबूत, स्ट्रॉंग आणि हॉट सेक्सी दिसणं यावर मी बोलणार आहे। दुसऱ्या कोणाला इन्व्हॉल्व करणार नाही। ज्याला बोलणं माझं समजून घ्यायचं ते घ्या, ज्याला बोलणं समजतच नाही, समजून घ्यायचंच नाही, ते विषय सोडून द्या। जबरदस्ती कुणाला नाही। पन्ना काय करायलीस बाई असं म्हणू शकता तुम्ही, कारण की ते पन्नाचे येले जास्त मधात। तर आपल्या शरीरासोबत खरोखरच जास्त प्रमाणात छेडछाड जेवढी तुम्ही करून घेता तेवढ्या लवकर तुमची बॉडी जवाब देते, उत्तर देते। तुमचं वय सुद्धा तुम्हाला जास्त दिसून येतं, थकवा पण तितकाच जाणवतो, म्हणजे म्हातारपण लवकर आल्यासारखं वाटतं। आता काही जण मला जरी म्हणत असले म्हातारी झालीस, म्हातारी झालीस, पण खरंच सांगते मी तुम्हाला, मला नाही वाटत की मी म्हातारी झाले। कारण की चांगल्या चांगल्यांना 10 फूट जमिनीत गाडायला आता बी मी उभीच असते। गाडायला म्हटलं मी, गाडायला, कुणाचे शेमणे धरून हलवायला नाही। हाय माझ्याकडं माझा नवरा, कळलं का। आणि मी केवळ माझ्याबद्दल माहिती द्यायली, जशी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी माहिती दिली ना, की या वयामध्ये माझी खूप इच्छा होते शारीरिक संबंध ठेवायला, पण जेव्हा मी तरुण होते, जेव्हा मी वयात होते तेव्हाच सांगायले मी आता, कळलं का। ते पण तितकंच सत्य आहे आणि आता जे बोलायले का हे पण तितकंच सत्य आहे रे। मला वाईट वक्त बोलणाऱ्या रांडाच्या पैदायशीनो, कळलं का, तसेच लोक दुसऱ्यांना समजतात आणि बोलतात। जन्माला घालतात त्यांना पाप नाही लागत, पण मी जे बोलते ना धडक की पडक, 1 घाव 2 तुकडे, मला लोक पापात घालाय बघतात। हे तितकंच खरं आहे। पण जेव्हा मी तरुण होते, जेव्हा मी वयात होते, आणि पहिली गोष्ट तर माझं लग्न ना एकदम छोट्या वयात झालेलं आहे। छोट्या वयात मला मानसिक पाळी आलेली नव्हती तेव्हापासून मी नांद्या करते। नांद्या म्हणजे सासर घरी मी आईवडिलांना सोडून सासर घरी नांदत आलेली आहे। लय अनुभव घेतलेले आहेत। नांद्या कशाला म्हणतात, जी बाई नांद्याच्या घरी आहे ना ती बाई तुम्ही सांगा मला किती मोकारपण करते ती संसारिक बाई। अरे काही बी कशाला बोलत उगच,
करीत असते करणार नाही. हां, पापाचे भागीदार कशाला बनत आहो? माहिती तर काही नसती कुणाबद्दल. तर लग्न तर माझे झाले लहानपणी. तिथून पुढचा प्रवास माझा बरेच दिवस मला मानसिक पाळी आलेली नव्हती. नवऱ्याच्या घरी काय राहायचं, माहेर घरी काय राहायचं, नवऱ्याच्या घरी काय राहायचं, माहेर घरी काय राहायचं. त्यामध्ये आमच्या नवरा बायकोची ओळख बिळख सगळी चांगली. पण असं नव्हतं की तो माझा नवरा आहे आणि मी त्याची बायको आहे. हां, शिव्या गाळी भसाभस आरे तुरे. त्या सासूनं कितीही बोलायचं, अगं बाई ते तुझा नवरा आहे, मी माझ्या नवऱ्याला कशी बोलते, आव जावं, मी तुझी सासू हाय. मला आत्याबाई म्हणायचं, ते सासरा आहे त्याला मामांजी म्हणायचं, ते दीर आहेत रावसाहेब भाऊसाहेब बाई साहेब नंदाला हे असे शिकवून मला शिकवत जायची माझी सासू. पण मी काय म्हणायचं, हे तुला बाई म्हणताय मग मी तुला का आत्या म्हणू? म्हणजे माझा नवरा हे तिला आका म्हणतय, म्हणजे त्याच्या बहिणीला माझ्या नंदाला, आणि मग मी का तिला बाईसाहेब म्हणू? असा हिशोब होता पहिला. मी अशीच आहे 68 पहिल्यापासून. हो, आणि तुम्हाला कोणाला माहिती नसेल, मी जातीनं बाई आहे पण माझी वागणूक गड्यासारखी आहे, गड्यासारखी. आता मला गड्यासारखी वागणूक आहे म्हणल्यास किती जण येईल धुवून काढलंस. हो, नरकाडी करणारे असे बोलत येतं, बोलणारच झाले. बिंदास बोला. वागणूक म्हणजे बोली भाषा. लवून चोपून असन तसन अजिबात नाही. पहिल्यापासूनच घाबरत नाही कुठे मी कुणाला. हां, मनात काय ठेवीत नाही कुठली गोष्ट मी. धडक की पडक. आणि जे माणूस तोंडावर फटकळ असतं ना, तेच माणूस मनाने सुद्धा प्रेमळ असतं. तशा म्हणजे माझ्यासारख्या माणसाला काही लोक बोलून दुखवतात. मी मनोरंजन करते, फक्त मनोरंजन करते रे. हलकट भाड खाऊ भडव्यांनो, मी फक्त मनोरंजन करते. आणि त्यावर तुम्ही तुमची माय बहीण बायका पोरं सगळे आणून स्वतः रस्त्यात निलाम केल्यासारखं करता. ऐकू वाटलं तर गप गुणानं ऐकायचं, नाही तर सोडून द्यायचं. कुणी अधिकार दिलाय कुणाला काही बी म्हणायला? हा, जर मी तुम्हाला तुमच्यावर काही अशी बोलले की बाबा ह्या फलाण्याची बहीण मी इथं नेऊन निलाम केली, इकली, हिला हिच्या खाली घातलं, त्याच्या खाली घातलं, त्याच्याकडून एवढी भाड घेतली, त्या फलाण्याला मी दिली आणि त्यानं ती भाड खाल्ली, असं जर मी बोलत गेले तर मग तुम्ही मला काय करायची ती करा ना. अशा गोष्टी असतात. हां, ठीक आहे, पापाचे भागीदार बना. आणि एक दिवस जेव्हा तुमच्यावर येईल ना, तेव्हा तुम्हीच बघून घ्या. तर असं करीत 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 बरं का मी झाले मोठी. मला म्हणजे मानसिक पाळी बी आली. पुन्हा मग ते काय सत्यनारायण देव धर्म हे ते केलं सासूबाईनं, सगळं झालं. पण कल्पनाही नव्हती की नवरा बायकोमध्ये असे एक म्हणजे ते संबंध ठेवावं लागते. तर नव्हती कल्पना. हे सत्य आहे. ज्या नवऱ्यासोबत मी त्याच्याच घरामध्ये वाढत होते, मोठी होत जात होते, त्याच घरामध्ये
पुन्हाचा बदल याच्याबद्दल मला काही सुद्धा कल्पना नव्हती. बघा मग आता कसं कसं म्हणजे काय काय अनुभव किती आले असतील, काय घेतले असतील, कसं झालं असेल. घरातलं बाई कशाला मांडतीस. अरे पण आता तर लहानपणी लग्नच होईना तर, पण त्या काळातली गोष्ट कशी होती, माझ्या आयुष्यातली गोष्ट आहे ही, ती कशी होती. हो मला व्यक्त व्हायचंय कुठंतरी. आता मी व्यक्त व्हायले म्हणून मी अशी म्हणे नाही की मी व्यक्त झाले म्हणून तुम्ही मला काही बी म्हणा. म्हणायचंय तर तुम्ही म्हणा, पाप तुम्हाला लागणार आहे, मला नाही. पण मी वाईट हेतून काही सुद्धा व्यक्त व्हायना, काही सुद्धा. तर मग जशी मी मोठी होत गेले त्यानंतर कमीत कमी मला 5 वर्षे लागली. किती? 5 वर्षे. आता आपण जे संबंध ठेवतो त्या संबंधाला काही अर्थच नसल बरं का तवा. कळलं का? म्हणजे लेकरू नाही होण्याचं कारण सांगायले. लेकरू नाही होण्याचं कारण मला 5 वर्ष लेकरू नव्हतं. 6व्या वर्षी मला पहिली पोरगी पोटात राहिली होती. मग तेवढे दिवस मला लागले समजून घ्यायला. कुणाला? माझ्या स्वतःच्या नवऱ्याला. नवरा माझा कितीतरी बऱ्या रुसून गेलेला आहे. ही असली बायको मला का करून दिली म्हणून जवळ बी येऊ द्यायना. ही असली बायको मला का करून दिली, मला हे हात बी लावू द्यायना. माझ्या सासरून माझा नवरा त्याला वटीत घेतलं होतं. माझ्या नवऱ्याला माझ्या सासूच्या आत्यानं तिकडं लय बऱ्या रुसरुसूर गेलेला आहे आणि राहिलेला आहे. का तर बायको जवळ येऊ द्याय नाही म्हणून. कळलं का? खरं आहे. असाच एक जोड दुसरा एक होता आमच्या, म्हणजे माझ्याच सिंगचा. आमचा 2 म्हणजे आमचा एक जोड आणि ते दुसरा एक जोड असा एवढा प्रसिद्ध झाला ना, असा एवढा गाजला. गावातले लोक कुणी बी समोरून येऊ द्या हसल्याशिवाय राहत नव्हते बरं का. अहो आता रानावानात जावं लागत होतं तवा मला बी. आणि कुणीतरी आलं समोरून की ते हसल्याशिवाय राहत नव्हतं. मग ते एकाला दोघं असले की मग तर जास्तच मजा घ्यायचे. अरे फलाण्याची बायको त्याला हात बी लावू देत नाही, याचं काही खरं नाही. ते का तर तसा राडाच होत होता आमच्या इथं. भांडणच होत होते नुसते. हे असा का करतोय मला म्हणलं ना. गड्यासारखं वागणूक होती माझी बी. आणि सपादायचं नाही, पोटात ठेवायचं नाही, डायरेक्ट बोलून टाकायचं. दीर माझ्या 2 नंदा, चुलत नंदा छोट्या छोट्या होत्या. माझे दीर बी बघा, एक दीर 9वीला होता, लास्ट 9वीला होता. माझं लग्न झालं का 94 मध्ये. त्या 94 मध्ये एक दीर माझा 9वीला गेला होता. एवढाले दीर होते. आणि एक उगा लहान होता 4-5 वर्षाचा. तर मग आम्ही एका दंडीनं झोपायचं की लहानपणी. असं मस्त घागरीला बेगड बांधायचं, ढोलकी वाजवायची, गाणे म्हणायचे. आणि ते काहीतरी रोज संध्याकाळी तसं काहीतरी नाटक बिटक काहीतरी करायचं, खेळायचं. आणि एका दंडीनं तसंच पडायचं, झोपायचं. आणि पुन्हा ते सत्यनारायण देवधर्मन केल्याच्या नंतर पुन्हा लय दिवसाची गोष्ट आहे ही. खेळ दुसराच चालू झाला माहिती आहे का. आणि तेव्हा मग सगळा पचका झाला. सगळं गाव हसायला लागलं. हे नवऱ्याचं मनगट फोडून काढलं. अजून बी आहे असे लोचकाच काढला होता, लोचकाच. आणि नुसती फाईटच. आणि लय मजबूत होते मी बी माहिती आहे का. नुसती मुसमुसा करायलेली. जशी जशी वयात येईन तसं तसं नुसतं हिला. पण जवळ येऊ देत नव्हते. एका दादाने मला कमेंट करून विचारलंय, माझी बायको करू देत नाही.
तर आता असं असू शकतंय बरं का, मी जे आता बोलायले तसं दुसरं काय बोलणार नाही मी, पण असं असू शकतंय. नाही कधी कधी डोक्यात बसत. किंवा मग जरा शिकलेली सवरलेली असली तर मग बॉडी मेंटेन ठेवण्यासाठी पण हो ते योग्य आहे. आपल्या स्वतःच्या बॉडीसोबत जास्त छेडछाड करायची नाही. आता हे मला तवा जरी नाही कळालं तरी माझ्या आता फायद्याला यायले की बाबा कंट्रोल. हो मी माझ्या नवऱ्याला ना कंट्रोलमध्ये ठेवलेला आहे, त्यामुळं मी अशी टणटणीत आहे. आता काय हो, आता म्हातारपण आलं, आता काय नाही, चोळा मोळा घोळा काही बी करा. आणि माणूस उगं बोलतंय पाणी लावून, काय तसं वागत असतंय का? नाही व. गेले ते दिवस, राहिल्या आठवणी. खरं आहे का नाही? जवानी ती जवानी, वय ते वय समजून घेणाराला आहे. उगा आता हे एक मनोरंजन, तोंडाची वाप. कळलं का? पण सुरुवातीपासूनच मला नाही आवड